पाच मला सर्वांना डोंगराचा खेळ माहिती आहे का? डोंगराचा खेळ आपल्याकडे गावामध्ये रस्त्याच्या कडेला डोंगरी, इकडे एक बांबू बांधतो, इकडे एक बांबू बांधतो आणि त्याला एक दोरी बांधत असतो. त्या दोरीवरती डोंगराची पोरगी एकूण तिकडं तिकून इकडं अशी चालत असते. त्या दोरीवरती थोड्या उड्या मारत असते. एखादा मुलगा असतो, मुलगी असतो, तो खेळ चालू असतो एका ठिकाणी. आणि तो खेळ चालू असताना बाळापूर सारख्या गावामध्ये तो खेळ सुरू असताना त्या खेळापाशी दोन चार चोर जे असतात, चोरी करणारे, ते चोर त्या खेळापाशी जाऊन उभं राहतात आणि खेळापाशी उभं राहून ते पाहतात की डोंगराचा मुलगा अतिशय चतुर आहे, चलाक आहे आणि तो उंच उंच उड्या मारत आहे. चोराच्या लक्षामध्ये येते की हा मुलगा आपल्या कामाचा, आपण जर चोरी करायला गेलो तर आपल्या कामी आहे, उंच उंच उड्या मारत आहे. म्हणून डोंगराचे जो खेळापाशी थांबलेले चोर आहेत, तो खेळ संपल्यानंतर त्या पोराजवळ जातात आणि त्याला म्हणतात की हा जो डोंगराचा खेळ तू करून दिवसभर खेळ केल्यानंतर तुझी कमाई काय होते, तुला किती रुपये मिळतात? त्यावेळेस ते पोरग सांगतं की मला हा दिवसभर खेळ केल्यानंतर दिवसाकाठी 250, 300, 400 रुपये मिळतात. त्याच्यामुळे आम्ही आमचा घर खर्च चालवतो. चोर त्या पोराला सांगतात की तुला दिवसभर मेहनत करून फक्त 300, 400 रुपये भेटतात. तू माझ्यासोबत चल, तू आमच्यासोबत चल, आम्ही तुला एका रात्रीचे, तू दिवसभर इकडे तुझे खेळ करायचा आणि रात्री 4-2 घंटे आमच्यासोबत चालायचं. आम्ही त्या 4-2 घंट्याचे तुला 1000 रुपये देत राहू. कोणाला आश्चर्य वाटतंय की आम्ही दिवसभर इकडे मेहनत करतो, आम्हाला फक्त 150, 200, 400 रुपये मिळतात. आणि हे चोर, हे जे माणसं आहेत, मला एका रात्रीमध्ये 3-4 घंट्याचे 1000 रुपये देत आहेत. नेमकं काय काम असलं पाहिजे? तो विचार करतो, हो नाही करून तो तयार होतो. आणि तयार झाल्यानंतर ते चोर त्या मुलाला चांगल्या आपल्या हिंगोली, कळंब सारख्या मोठ्या शहरामध्ये घेऊन जातात आणि त्याला एक मोठी बिल्डिंग दाखवतात आणि सांगतात की ही जी बिल्डिंग आहे, ही जी इमारत आहे, या इमारतीच्या वरच्या मजल्यावरती आपल्याला चोरी करायची आहे. आता वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याकडे काही साधन नाही, बिल्डिंगच्या बाहेरून जायचंय. तू काय कर, वरच्या मजल्यावर जाय आणि उडी मार. जसं तू खेळामध्ये उड्या मारतो, डोंगराच्या तुझ्या खेळामध्ये उड्या मारतो, तसं उंच उडी मार आणि वर जाऊन दोरी बांध. आम्ही त्या दोरीने वरी येऊन या घरात चोरी करते. डोंगराचं पोरं परेशान होतं आणि इकडे तिकडे पाहतं, त्या चोराच्या तुनाकडे पाहतं आणि चोरा तुनाकडे पाहून ते गप्प उभं राहते. चोर म्हणतात काय झालं, उडी मार, वेळ होत आहे, कोणी यायचं आहे, आम्हाला पकडून देतील, आमच्यावर गुन्हे दाखल होतील. त्यावेळेस पोरं म्हणते मी उडी मारायला तयार आहे, पण ते तुमचं वाजवायचं सामान कुठं आहे, वाजवायचं साहित्य कुठं आहे? मी उडी मारायला तयार आहे, परंतु तुम्ही वाजवावं लागेल. खेळामध्ये तुम्ही पाहिलं नाही का, माझा बाप ज्यावेळेस वाजवायचा, डुंगरू वाजवायचा, त्यावेळेस त्या ताल निर्माण होता आणि त्या तालावर उड्या मारायचो. मी उडी मारायला तयार आहे, तशा पद्धतीनं आमचा कार्यकर्ता काम करायला तयार आहे. आमचा बगाटे 22 नाही 42 धमपरिस्थिती घ्यायला तयार आहे, उड्या मारायला तयार आहे. पण त्याच्या पाठीवरती आम्हाला शाबासकी थाप मारावं लागेल, त्याच्यासोबत आम्हाला उभं राहावं लागेल. आमचे